इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डबल इंटिग्रेशनचं चौथं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इंटिग्रेशनची ऑर्डर कशा पद्धतीने चेंज करायची. तर इंटिग्रेशनची ऑर्डर चेंज करण्याची गरज का पडते, तर बरीचशी अशी इंटिग्रल असतात जी की आपण दिलेल्या ऑर्डरप्रमाणे सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, तर ती सॉल्व्ह करणं आपल्याला इम्पॉसिबल होऊन जातं. मग त्या केसमध्ये आपण त्याची ऑर्डर चेंज करतो आणि मग ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. ऑर्डर चेंज करण्यासाठी दोन मेथड आहेत पहा, त्या दोन्ही मेथड आपण पाहणार आहोत. पहिल्या मेथडने सुरुवात करूया. पहा, मेनी टाइम्स गिवन इंटिग्रल आर नॉट इंटिग्रेबल इझिली और इम्पॉसिबल टू इंटिग्रेट ॲज पर गिवन ऑर्डर. देन इन सच केसेस we are changing order of integration by using following two methods. ऑर्डर चेंज करणं गरजेचं आहे, कारण काही एक्झाम्पल असे असतात, बरेचसे एक्झाम्पल असे असतात की ज्याच्यामध्ये ऑर्डर दिलेल्या ऑर्डरने आपण त्याला सॉल्व्ह करू शकत नाही. त्या केसमध्ये ऑर्डर चेंज करून आपण इझिली त्याला सॉल्व्ह करू शकतो. तर त्याची पहिली मेथड आहे पहा. समजा तुमचं दिलेलं इंटिग्रल असेल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी, वाय इज इक्वल टू f1x, y इज इक्वल टू f2x, f ऑफ xy dy dx. या ठिकाणी y हे एक्सचं फंक्शन दिलेलं आहे, yचं जे लिमिट आहे ते एक्सचं फंक्शन आहे, म्हणजे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू y या ठिकाणी अगोदर इंटिग्रेशन घ्यायचं. पण अशा पद्धतीने ते फंक्शन येते की जे आपल्याला इंटिग्रेट करणं शक्य नाहीये. मग या केसमध्ये आपण काय करतो, त्याची ऑर्डर चेंज करतो. ओके, तर या केसमध्ये ऑर्डर चेंज करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. तर त्याच्यातली पहिली स्टेप आहे पहा, दिलेली जी लिमिट आहेत, ओके, तर त्याच्यावरून त्याच्या कर्व ज्या आहेत त्या ड्रॉ करायच्या. पहिलं लिमिट आहे पहा एक्स साठीच, एक्स इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू बी, म्हणजे या काय आहेत, स्ट्रेट लाईन आहे जी एक्स इज इक्वल टू ए मधून पास होतात आणि एक्स इज इक्वल टू बी मधून पास होणारी वाय ऍक्सिसला पॅरलल असणारी ती स्ट्रेट लाईन असेल. आणि पुढे वायचं लिमिट दिलेलं आहे फंक्शन ऑफ एक्स, दुसरं पण आहे ते फंक्शन ऑफ एक्स आहे. तर त्या इक्वेशन वरून त्याच्या कर्व ड्रॉ करायच्या आहेत. एकदा त्या कर्व ड्रॉ केल्या की आपला रिजन जो आहे तो फिक्स करायचा. रिजन फिक्स करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, दिलेल्या ऑर्डर प्रमाणे. तर इथं वायचं लिमिट इन टर्म्स ऑफ एक्स आहे, म्हणजे तुम्ही वाय ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करावी लागणार आहे. दिलेल्या रिजन मध्ये वाय ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करा आणि त्याच्यावरून त्या स्ट्रीपवरून तुम्ही चेक करा की त्या रिजन मध्ये हे दिलेलं लिमिट जे आहे ते सॅटिस्फाय होतंय का एक्स साठी आणि वाय साठी. एकदा ते सॅटिस्फाय झालं तर तुमचा रिजन त्या ठिकाणी फिक्स होईल. बऱ्याचदा काय होतं की आपण रिजन चूज करतो आणि त्या रिजन मध्ये वाय ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ केल्यानंतर लिमिट फाइंड केली तर या पद्धतीनं आहे तशी लिमिट आपल्याला भेटत नाही. याचा अर्थ तो चूज केला रिजन हा चुकीचा रिजन आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, वायचं लिमिट हे इन टर्म्स ऑफ एक्स आहे, म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करा तुम्ही चूज केलेल्या रिजन मध्ये, आणि मग त्याच्यावरून लिमिट चेक करा की हे लिमिट जे आहे ते बरोबर आहे का नाही त्या रिजन मध्ये. मग ते लिमिट जर करेक्ट असेल तर तो रिजन तुमचा फिक्स झाला, तो तुमचा करेक्ट रिजन आहे. एकदा तो रिजन तुम्ही फाइंड केला की त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला ऑर्डर चेंज करायची. म्हणजे इथं विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट तुम्ही अगोदर घेताय, तर तुम्हाला ती ऑर्डर चेंज करून अगोदर विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचंय, एक्स घ्यायचंय. अगोदर विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहिजे, म्हणजे त्या रिजन मध्ये एक्स ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करा. ओके, एकदा त्या ऍक्सिस मध्ये त्या रिजन मध्ये एक्स ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ केली की तुम्ही इझिली त्याचे लिमिट फाइंड करू शकता. लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 3 मध्ये आपण ते बघितलेलं आहे. ठीक आहे, तर एकदा ते लिमिट तुम्ही फाइंड केले की समजा ते लिमिट आलेले आहे तुमचे y इज इक्वल टू सी, वाय इज इक्वल टू डी, आणि x चे लिमिट आलेत g1 ऑफ y, x इज इक्वल टू g2 ऑफ y. आणि मग या नवीन लिमिट साठी तुमचं इंटिग्रल तुम्ही लिहाल i इज इक्वल टू इंटिग्रेशन y इज इक्वल टू c टू y इज इक्वल टू d, इंटिग्रेशन x इज इक्वल टू g1x टू g2 x इज इक्वल टू g1y टू g2y. फंक्शन आहे तसं राहणार आहे f ऑफ xy dx dy. फंक्शन आहे तसं राहतं, फक्त लिमिट चेंज होईल आणि तुमच्या इंटिग्रेशनची ऑर्डर चेंज होईल. म्हणजे काय, तर तुम्ही इथं विथ रिस्पेक्ट टू अगोदर वाय इंटिग्रेशन आपल्याला दिलं होतं, तर आपण ऑर्डर चेंज करून त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिलेला आहे. ही आहे आपली पहिली मेथड. आता दुसऱ्या मेथड मध्ये पहा काय आहे. दुसऱ्या मेथड मध्ये समजा तुमचा आय दिलेला आहे, इंटिग्रेशन वाय इज इक्वल टू सी टू वाय इज इक्वल टू डी, इंटिग्रेशन एक्स इज इक्वल टू g1y टू एक्स इज इक्वल टू g2y, f ऑफ xy dx dy. या ठिकाणी x चे लिमिट हे y मध्ये दिलेले आहेत. ओके, लिमिट ऑफ x आर इन
वाय. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स अगोदर इंटिग्रेट करायला सांगितलेलं आहे, पण ते आपल्याला शक्य नाही. असं फंक्शन आलं की त्याचं इंटिग्रेशन आपण घेऊ शकत नाही किंवा खूप ते अवघड फंक्शन आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, या इंटिग्रेशनची ऑर्डर आपण चेंज करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन अगोदर घ्यायचं होतं, तर आपण ऑर्डर चेंज करून काय करणार, विथ रिस्पेक्ट टू वाय अगोदर इंटिग्रेट करणार आहोत. मग त्यासाठी काय करायचं, हे दिलेली जी लिमिट आहे त्या लिमिट वरून आपल्या कर्व ड्रॉ करायच्या. वायचं लिमिट आहे पा सी, वाय इज इक्वल टू डी, याच्यावरून दोन कर्व येतील. नंतर एक्सचं लिमिट आहे g1y, x इज इक्वल टू g2y, याच्यावरून अजून दोन कर्व येतील आणि त्या चौघांनी बाउंड केलेला रिजन तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. तो एकदा तुम्ही जज केला की हा रिजन आहे आपला फिक्स, ओके, तर त्यासाठी काय करायचं, परत इथं एक्सचं लिमिट इन टर्म्स ऑफ वाय आहे, तर एक्सला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करायची तुम्ही चूज केलेल्या रिजन मध्ये, आणि त्या रिजन मध्ये ती पॅरलल स्ट्रीप टू एक्स ऍक्सिस तुम्ही ड्रॉ केली की त्याची लिमिट चेक करून बघायची, एक्स साठीची हीच लिमिट येतात आणि वाय साठीची हीच लिमिट येतात का नाही. ओके, हीच जर लिमिट येत असतील तर तुम्ही चूज केलेला रिजन जो आहे तो करेक्ट आहे. हा रिजन बऱ्याचदा वेगळा पण तुम्ही घेऊ शकता, दोन दोन रिजन आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. मग करेक्ट कोणता, तर तुम्ही काय करायचंय, एक्सला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करायची आहे एक्स ऍक्सिसला, ओके, त्या रिजन मध्ये, आणि लिमिट चेक करायची, एक्स साठीचे हेच लिमिट येतात आणि वाय साठीचे हेच लिमिट येतात का ते बघायचं. तेच जर लिमिट येत असतील तर तुमचा रिजन करेक्ट आहे. एकदा रिजन फिक्स झाला की आता आपल्याला ऑर्डर चेंज करायची आहे. मग त्या रिजन मध्ये आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय अगोदर इंटिग्रेशन पाहिजे, म्हणजे त्या रिजन मध्ये वाय ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करायची आणि मग त्याच्यावरून तुम्ही इझिली लिमिट फाइंड करू शकता, जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आणि समजा मग तुमचे लिमिट आले एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू बी अँड वाय इज इक्वल टू f1x अँड वाय इज इक्वल टू f2x, आणि मग या नवीन लिमिट साठी आपलं इंटिग्रेशन लिहायचं. ओके, ऑर्डर चेंज होईल, एक्सचं लिमिट आलेलं आहे a टू b, सो इंटिग्रेशन x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b, आणि y चं लिमिट आलेलं आहे f1x टू f2x ऑफ f ऑफ xy dy dx. म्हणजे अगोदर विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं इंटिग्रेशन आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं, आणि मग हे इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, एकदा तुम्हाला लिहून काढावं लागेल, दोन वेळा तुम्हाला ते रिपीट बघावं लागेल, आणि मग तुमच्या इझिली ते लक्षात येऊन जाईल. एक्झाम्पल घेतली की ते क्लिअर होऊन जाईल. एकदा ऑब्झर्व करा. डबल इंटिग्रेशन मध्ये ऑर्डर कशी चेंज करायची आत्ताच बघितलं आपण. आता त्याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे इझिली आपल्याला ते समजून जाईल. तर आपलं एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल आहे पहा, इंटिग्रेशन 0 to 1 another integration 0 to root 1 minus x square dx dy divided by in bracket 1 plus e raised to y into under root 1 minus x square minus y square. ओके, तर या ठिकाणी लिमिट दिलेलं आहे पहा, लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट फंक्शन ऑफ x आहे, x चं फंक्शन आहे, म्हणजे हे y चं लिमिट आहे. मग y च्या रिस्पेक्टिव्ह आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो की नाही एकदा बघून घ्यायचं. तर y चं फंक्शन या ठिकाणी आहे 1 plus e raised to y into under root 1 minus x square minus y square. डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युलेमध्ये तर बसतच नाहीये, सबस्टिट्यूशन करू शकत नाही, इथं काही कॉम्पोजिट फंक्शन वगैरे नाहीये. बायपार्ट रूल सुद्धा अप्लाय करता येणार नाही. बायपार्ट रूल साठी दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन लागतं, पण इथं फंक्शन क्वोशंटला आहे, डिनॉमिनेटरला आहे. ओके, तर या ठिकाणी मग आपल्याला ऑर्डर चेंज करावी लागेल. याला थोडं व्यवस्थित करून लिहिलं मी. इंटिग्रेशन लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स इज इक्वल टू 0 to 1, एक्सचं लिमिट आहे, हे वायचं लिमिट आहे, आणि फंक्शन आहे तसं लिहिलं. मग या ठिकाणी ऑर्डर चेंज करायची आहे. सो चेंज दी ऑर्डर ऑफ इंटिग्रल, इंटिग्रलची ऑर्डर चेंज करूया या ठिकाणी. सो हियर लिमिट्स आहेत पहा, एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय आहे, तो वाय ऍक्सिस आहे. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू 1 लिमिट दिलेला आहे, म्हणजे ही लाईन आहे, लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस ॲट 1, 0. कोणत्या पॉईंट मधून पॅरलल आहे ती पास होणारी 1, 0. नंतर वायचं लिमिट आहे पहा, वाय इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय, तर एक्स ऍक्सिस. त्याच्यानंतर वायचं अप्पर लिमिट आहे पहा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याच्यावरून आपल्या लक्षात येत नाही की कर्व कोणती आहे. तर सुरुवातीला स्क्वेअर रूट आपण सोडवूया. स्क्वेअर रूट सोडवण्यासाठी स्क्वेअर केला, आलं वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर जो आहे तो लेफ्ट साइडला शिफ्ट केला, तो प्लस झाला.
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 असं इक्वेशन आलं. तर इक्वेशन आहे इज सर्कल विथ सेंटर, याचा सेंटर आहे पहा विथ सेंटर 0 0 अँड रेडियस इज 1. ओके, रेडियस काय आहे याची 1 आहे. मग आता या 4 कर्वच्या इक्वेशन वरून आपण रिजन फाइंड करूया. तो पहिला आहे ते सर्कल आहे पहा. ओके, सर्कल विथ रेडियस 1. सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा वाय ऍक्सिस आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 लाईन. हा एक्स ऍक्सिस आहे म्हणजे वाय इज इक्वल टू 0 लाईन. हा पॉइंट जो आहे तो या सर्कलची रेडियस 1 आहे म्हणजे हा पॉइंट झाला 1, 0. हा पॉइंट झाला 0, 1. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक लाईन आपल्याकडे आहे लाईन पासिंग थ्रू पॉइंट 1, 0. ही एक लाईन आहे. या लाईनचे इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 1 या दोन लाईनने बाउंड केलेला आणि वाय इज इक्वल टू 0 आणि सर्कल, ही वाय इज इक्वल टू 0 लाईन आणि हे सर्कल याने बाउंड केलेला एरिया आपल्याला हवा आहे. त्याने बाउंड केलेला रिजन आपल्याला हवा आहे. तर साधारण हा रिजन तो असण्याचे चान्सेस आहेत. शेडेडने मी दाखवतो त्याला. दिस इज द पॉसिबल रिजन. हा पॉसिबल रिजन आहे. ठीक आहे. मग हा रिजन करेक्ट आहे का नाही ते चेक करण्यासाठी एक स्ट्रीप ड्रॉ करूया आपण. हे वाय साठीचं लिमिट आहे म्हणजे वाय ला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करून चेक करायचं. ते वाय ला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ केली आणि चेक केलं लोअर लिमिट कुठून कुठपर्यंत व्हॅरी होते. हा पॉइंट आहे ओरिजिन 0 0. लोअर लिमिट मिनिमम इथे येते आणि मॅक्झिमम आपल्या रिजन मध्ये इथं जाते. इथं 1 ची व्हॅल्यू आहे 0, इथं 1 ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे 1 चं लिमिट झालं 0 to 1 करेक्ट आहे. आता लोअर एंड कोणत्या कर्व वरती मूव्ह होते तर ते या लाईन वरती मूव्ह होते ज्याचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 0. वायचं लोअर लिमिट बरोबर आहे y इज इक्वल टू 0 आणि आपल्या स्ट्रीपचं अप्पर एंड जे आहे ते या कर्व वरती मूव्ह होते ज्याचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. याच्यावरून y ची व्हॅल्यू येईल √1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे अप्पर लिमिट पण बरोबर आहे म्हणजे आपला चूज केलेला रिजन करेक्ट आहे. ओके, सो हियर region R is shaded region as shown in figure. ओके, डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे shaded region R हा आपला shaded region आहे, required region आहे. So draw strip parallel to आपल्याला x साठीचं लिमिट हवं आहे. अगोदर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x अगोदर इंटिग्रेट करायचं आहे म्हणजे x ऍक्सिस ला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करावी लागेल. सो ड्रॉ स्ट्रीप पॅरलल टू x ऍक्सिस इन रिजन R. रिजन R मध्ये x ऍक्सिस ला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करायची आहे. आता या स्ट्रीपचं काम संपलेलं आहे. आपल्याला फक्त चेक करण्यासाठीच ही ट्रिप हवी होती. तर या स्ट्रीपचं काम संपलेलं आहे. तर आता आपण पॅरलल स्ट्रीप ड्रॉ करूया आपल्या x ऍक्सिसला. तर सपोज दिस इज अवर स्ट्रीप पॅरलल टू x ऍक्सिस जी की डार्क लाईनने मी दाखवलेली आहे. ही आपली स्ट्रीप आहे. ठीक आहे. सो दिस इज अवर स्ट्रीप पॅरलल टू x ऍक्सिस. ओके, सो लोअर लिमिट ऑफ स्ट्रीप is moving from लोअर लिमिट कुठून कुठपर्यंत मूव्ह होते ते आपल्याला चेक करायचं. मिनिमम कुठं जाणार आणि मॅक्झिमम कुठं जाणार. तर मिनिमम या पोझिशनला येते जिथे x ची व्हॅल्यू 0 आहे, सॉरी y ची व्हॅल्यू 0 आहे. फ्रॉम y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू मॅक्झिमम या पोझिशनला जाईल. इथं y ची व्हॅल्यू आहे 1. पहा x ऍक्सिसला पॅरलल स्ट्रीप ड्रॉ केलेले म्हणजे अगोदर y चे लिमिट फाइंड करायचे लोअर एंड वरून. लोअर एंड मिनिमम कुठं जात आहे तिथं y ची व्हॅल्यू जी आहे ते y चं लोअर लिमिट आणि लोअर एंड आहे स्ट्रीपचं मॅक्झिमम जिथं जात आहे तिथं y ची व्हॅल्यू काय आहे बघायचं. ते y चं लिमिट अप्पर लिमिट असेल. देअरफॉर लिमिट्स फॉर y आर y is equal to 0 to y is equal to 1. Now lower end of strip is moving on curve
लोअर एंड आहे कोणत्या कर्व वरती मूव्ह होत आहे ते चेक करायचं आहे. तर लोअर एंड आपल्या या कर्व वरती मूव्ह होत आहे ज्याचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 0 अँड अप्पर एंड मूव्हिंग ऑन अप्पर एंड जे आहे ते कोणत्या कर्व वरती स्ट्रिप मूव्ह केल्यानंतर होणार आहे, तर ते या कर्व वरती मूव्ह होणार आहे ज्याचं इक्वेशन आहे x² + y² इज इक्वल टू 1. x² + y² इज इक्वल टू 1. याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, सो x इज इक्वल टू √1 - y². अँड देअरफॉर लिमिट्स फॉर y आर, y साठीची लिमिट येणार आहे y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू, सॉरी, लिमिट फॉर x साठीची लिमिट येणार आहे x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू √1 - y². ठीक आहे, तर हे x साठीचे लिमिट होतील. ओके, देअरफॉर 1 बिकम, आणि मग आपलं इंटिग्रल होईल पहा I इज इक्वल टू इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू 1. y चे लिमिट सुरुवातीला लिहिले, y चं लोअर लिमिट आहे 0 आणि अप्पर लिमिट आहे 1. y चं फंक्शन मी बाहेर घेतलं, ते आहे 1/1 + e⁻y, फक्त y असणारं फंक्शन. ओके, इनटू ब्रॅकेट x साठीचं लिमिट x इज इक्वल टू 0 टू √1 - y² dx, आणि डिवायडेड बाय उरलेलं फंक्शन ज्याच्यामध्ये x आहे, तर ते फंक्शन आहे √1 - y² - x² ब्रॅकेट कंप्लीट dy. ओके, रूट फंक्शन आहे, रूट मध्ये x चा स्क्वेअर आहे, त्याला मायनस साइन आहे, आणि त्याच्यामध्ये ऍड केलेला कॉन्स्टंट आहे 1 - y². म्हणजे एका स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये बसतं हे. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1/1 + e⁻y, आणि ते स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये बसतंय पहा साइन इनव्हर्सच्या, साइन इनव्हर्स ऑफ x डिवायडेड बाय √1 - y². या फॉर्म्युल्यामध्ये बसतंय. x चं लिमिट आहे 0 टू √1 - y² dy. सिन्स फॉर्म्युला कोणता यूज केला, इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय √a² - x² इज इक्वल टू साइन इनव्हर्स x/a. या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये बसतंय, आणि या ठिकाणी a² म्हणजे आहे √1 - a² आहे 1 - y², त्याच्यावरून a येईल √1 - y². त्या पद्धतीने या फॉर्म्युल्यामध्ये a च्या ऐवजी √1 - y² रिप्लेस केला, कारण तो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे. आता याच्यामध्ये लिमिट पुट करूया, हे येऊन जाईल पहा इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1/1 + e⁻y इनटू ब्रॅकेट साइन इनव्हर्स ऑफ √1 - y² डिवायडेड बाय कॉन्स्टंट √1 - y² ॲज इट इज इनटू साइन इनव्हर्स ऑफ x च्या जागी लोअर लिमिट 0 घेतलं, तर टोटल फंक्शन 0 होईल इनटू dy. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1/1 + e⁻y इनटू ब्रॅकेट साइन इनव्हर्स 1 येणार आहे, याला हे कॅन्सल होईल, 1 उरेल, साइन इनव्हर्स 1 असतो π/2 मायनस साइन इनव्हर्स 0 असतो 0 इनटू dy. सो दिस इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन मध्ये y इज इक्वल टू 0 टू 1/1 + e⁻y dy. आता याच्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे नाही, मग काय करणार, तर याला ऍडजस्ट करूया, खालची जी टर्म आहे ती आहे तशी वरती आणूया, तर होऊन जाईल पहा π/2 इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1. वरती e⁻y नाहीये, मी e⁻y ऍड केलं आणि लगेच सबट्रॅक्ट केलं, याला म्हणतात ऍडजस्टमेंट करणं. ऍडजस्ट केलेलं आहे, आणि आता 1 + e⁻y ला आणि -e⁻y ला सेपरेट डिवाइड केलं, तर ते होऊन जाईल पहा π/2 इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1 इनटू ब्रॅकेट 1 + e⁻y डिवायडेड बाय होल डिनॉमिनेटर 1 + e⁻y, आणि नंतर -e⁻y ला डिवाइड केलं डिनॉमिनेटरने, सेपरेट डिवाइड केलंय, आणि इझिली पहा याला हे कॅन्सल होत आहे. इंटिग्रेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये जाईल, ते इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1 dy मायनस इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1 e⁻y/1 + e⁻y dy. या पद्धतीने इंटिग्रेशन येऊन जाईल, आणि मग आता 1 चं इंटिग्रेशन आपण इझिली लिहू शकतो π/2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 इज y लिमिट फ्रॉम 0 टू 1 मायनस, आता इथं खाली फंक्शन आहे पहा 1 + e⁻y,
आणि वरती ई रेस टू वाय. 1 प्लस ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय असतो जो की वरती आहे, म्हणजे डायरेक्ट ते येणार आहे ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू वाय लिमिट फ्रॉम 0 to 1. तर याच्यामध्ये आपण लिमिट पुट करूया. हे येईल पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0 मायनस इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू 1 मायनस लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू 0. ब्रॅकेट कम्प्लीट, होल ब्रॅकेट कम्प्लीट. इथं फॉर्म्युला यूज केलेला आहे तो इथं लिहितो मी पहा. सिन्स इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. खाली जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर खालच्या फंक्शनचा लॉग येतो. हा कन्सेप्ट या ठिकाणी यूज केला. आणि मग त्याला थोडं पुढे सिम्प्लिफाय करूया. येणार आहे पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0 इज 1. हे मायनस साइन आत जाईल, येईल मायनस ऑफ 1 प्लस ई रेस टू 1 इज ई. या ठिकाणी ई रेस टू 0 हा 1 असतो, सो 1 प्लस 1 इज 2. सो वी गेट मायनस इंटू मायनस प्लस लॉग 2. ठीक आहे, हे मायनस आणि हे मायनस प्लस होऊन जाईल आणि हे लॉग 1 प्लस 1 म्हणजे लॉग 2. सो इन दॅट वे वी गेट पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस, इथं दोन लॉगची वजाबाकी, ज्याच्या लॉगला प्लस साइन आहे तो वरती येईल, ज्याच्या लॉगला मायनस साइन आहे तो खाली येईल. या पद्धतीने येईल आपलं फायनल आन्सर. या ठिकाणी यूज केला लॉग m मायनस लॉग n इज इक्वल टू लॉग m अपॉन n. ही लॉगची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. सो दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे, तर एकदा बघून घ्या, इझिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. थँक्यू.